हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज मी सकाळीच अगदी शूटिंगला म्हणजे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली होती, कारण म्हटलं आज जरा यांच्या टिफिनचा टाइम कसा असतो दाखवावा। अगदी सगळं दाखवणं शक्य झालं नाही, कारण खूप गडबड असते सकाळी सगळ्यांचीच टिफिन द्यायची असल्यामुळे प्रत्येक महिलेची अशीच गडबड असते बरं का। माझी पण अशीच चाललेली। आज यांच्या टिफिनसाठी मग भेंडीची सुकी भाजी बनवली होती आणि इकडे चपाती बनवायची चालू आहे माझी। आणि त्याचबरोबर शरू पण लवकरच उठलेला, त्याच्यामुळे त्याची पण थोडीशी गडबड चालू होती। आणि टिफिन बनवताना काय होतं ना, नेहमीच किती पण लवकर आवरायचा प्रयत्न केला ना काही गोष्टींमुळे जरा उशीर होतो। आज नाश्ता पण थोडासा हेवी होता बनवायचा, त्याच्यामुळे जरा काम करण्यासाठी मला जरा उशीरच झाला होता, त्याच्यामुळे जास्तच माझी तारांबळ उडाली। तुम्ही जी चपाती बघताय ना, ती इंडियन आट्याची चपाती आहे। तेव्हा ते बघा किती छान फुलते आणि मस्त अगदी मऊ चपाती होते। पण ज्यावेळेला तुम्ही इकडचा आटा घ्याल ना, तर त्याची अशी चपाती होतच नाही, बिलकुल होत नाही आणि पदर तर सुटणे शक्यच नाही। रोटीच बनवायला गेलं ना, तर ती रोटीच अगदी थोडा वेळच मऊ असते, त्याच्यानंतर ती रोटी एवढी कडक होऊन जाते ना की खाण्या लेवलची होत नाही। त्यामुळे किती दिवस आम्ही अगदी वाट बघत होतो की बाबा चपाती अगदी आम्हाला मऊ खायला मिळावी, पण ह्या महिन्यामध्ये कुठेतरी आम्हाला ती आटा मिळालेला, त्याच्यामुळे चपाती एकदम व्यवस्थित छान मऊ खायला मिळते। त्यामुळे यांना टिफिन देताना पण जरा बरं वाटतं, कारण कसं टिफिन मध्ये जेवण जरा चांगलं असलं की जरा बरं असतं ना, की आपण 4 फ्रेंड्स सर्कलमध्ये बसलेलो असतो जेवायला, तर त्याच्यामध्ये असं चपाती वगैरे छान असेल तर मग जेवायला पण आपल्याला बरं वाटत असतं। आणि इकडचा आटा म्हणाल ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये ना मैदा मिक्स असतो, त्याच्यामुळे वेगळाच असतो तो आटा, त्याच्यामुळे एवढ्या वेगळे होऊन जाते ना चपाती, तुम्ही लांबवाल तेवढी लांबते आणि कडक तर एवढी होते। त्याच्यामुळे मला तर ती बिलकुल आवडायची नाही, आम्ही जास्त आणत पण नव्हतो आणि खात नव्हतो। पण कसं टिफिनला जर द्यायची असेल ना, तर काही ऑप्शनच नसतो आपल्याकडे, त्याच्यामुळे ते द्यावंच लागायची मला नेहमी। तर आता हे गेल्यानंतर माझी पटापट बाकीचा पसारा आवरण्याची कामं चालूच आहेत, कारण कसं पटापट हे आवरून ठेवते। शरूलाही त्याच्यामधून अधूनमधून जे भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे थोडे त्याला आप्पे द्यायचे, तो पण त्याच्यामध्ये रमतोय, येतोय जातोय मस्त। त्याचा पण मूड जरा छानच आहे, जास्त चिडचिड किरकिर नाहीये, आज तो खुश आहे जास्त, त्याच्यामुळे मला पण माझे काम आवरायला जरा बरं वाटतंय। आज ना गुरुवार आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला मला वाटतं हा 3रा गुरुवार आहे आणि त्याच्यामुळे मला जरा पटापट कामं उरकायची आहेत। थोडीशी साफसफाई पण असतेच बघा, असं वार पण असतील आणि पूजा वगैरे म्हटल्यावर त्या दिवशी थोडंसं आपण साफसफाई करूनच मग सगळ्या गोष्टी करतो। म्हणून मग मी आज पहिल्यांदा माझं किचन ओट्यावरचं काम आवरून घेते, जेणेकरून मला परत बाकीच्या बाहेरच्या कामांना म्हणजे हॉल वगैरे साफ करायला वेळ मिळेल। कारण काय होतं ना, मला आज हेअर वॉश पण करायचा होता गुरुवार असल्यामुळे, त्याच्यामुळे मी म्हटलं की आधी इकडची कामं सगळी उरकून घ्यावीत आणि तसंच माझे थोडेसे आप्पे पण बनवायचे बाकी होते, म्हणून मग माझं ते पण चाललेलं की म्हटलं पहिल्यांदा इथं आप्पे बनतायत तोपर्यंत आपला पसारा ह्यावरून होईल आणि सगळीच कामं करता येतील। त्याच्यामुळे माझं असं चाललेलं की आज सगळ्यात पहिला पसारा उचलूयात, म्हणजे किचन क्लीन करूयात, त्याच्यानंतर मग पूजेकडे म्हणजे हॉलच्या कामांकडे वळूयात। आणि पहिल्यांदा मला आंघोळ करायची होती, त्यानंतरच मी आज ठरवलेलं की हॉल वगैरे साफ करेन, कारण माहितीच आहे तुम्हाला 2 वेळा म्हटलेच मी पूजा करायची। तर गुरुवारची पूजा ना, मी अगोदर मुंबईला वगैरे होते किंवा गावी होते ना, त्यावेळेला नेहमी गुरुवारची पूजा मांडायची। सगळं माझ्याकडे त्याचं सामान आहे, पण फक्त काही गोष्टी नसल्यामुळे ना मला काहीच करता येत नाही, कारण त्या इकडे मला मिळालेलेच नाहीयेत। त्याच्यामुळे ना असं खूप मिस झाल्यासारखं होतं ना, आपल्याला त्या गोष्टीची जर नेहमीची सवय असेल आणि आपण बघा आता सगळीकडे युट्यूबला म्हणा किंवा स्टेटस वगैरे फोटोज सगळ्यांचे बघत असतो, पूजेचे फोटोज, त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की आपल्याकडे बाबा असायला पाहिजे होतं ना, आपण आपल्याकडे ते नाहीये गोष्टी करायला, त्याच्यामुळे काहीतरी मिस झाल्यासारखं पण होतं, म्हणजे तेवढाच फील येत नाही। पण आता असो, आता जे आहे त्या गोष्टींमध्येच ऍडजस्ट तर करावंच लागणार आहे।
तर आता पटकन आप्पे करून घेते। बघा आप्पे मी कसे बनवले आहेत ना त्याची रेसिपी मी सगळी शॉर्ट व्हिडिओ मध्ये अपलोड केली आहे। हे चीज आप्पे बनवले आहेत मी, अगदी शॉर्ट टाइम मध्ये अगदी फटाफट बनतात रव्याचे चीज आप्पे। तर तुम्हाला जर ही रेसिपी जर हवी असेल ना तर माझा ना शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा। हवं तर मी या व्हिडिओमध्ये ना डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ऍड करेन, तर मला ते कमेंट करून नक्की सांगायचं की हा आप्पे तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि चला आता पुढे पटापट कामं उरकते आणि पुढच्या कामांनाही लगेच लागते। बघा जोपर्यंत मी किचन मध्ये आहे ना तोपर्यंत शरू ही किचन मध्येच थांबणार, असंच असतं आमच्याकडे। कारण बघा जेव्हा आपण मुलांचं लहान मुलांचं असंच असतं मला वाटतं, कारण मी आता किचन मध्ये होते तर त्या काही खेळायला नव्हतं, त्याच्यामुळे मला तो खूप त्रास द्यायला लागला। त्याच्यामुळे मी काय केलं, जी भांड्याची जाळी होती ना ती खाली ठेवली आणि ह्याने बघा सगळा भांड्यांचा पसारा असा मांडून ठेवलाय ना आणि त्याच्याबरोबर खेळत बसलाय। आणि त्याचं काय माहिती काय लहानपणापासून त्याचं असं आहे की त्याला भांडी वाजवायला खूप आवडतात। तुमच्या पण मुलांना असंच आवडतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कारण काय माहितीये का मला अजून म्हणजे माझ्या भावाचा मुलगा पण आहे पण त्याला भांड्यांसोबत खेळायला एवढं आवडत नाही, पण हा खूप भांडी वाजवणं आपटणं त्याला भांड्यांचं खूप आवडतं। आणि जरा ते कांदा टोमॅटोचे जे जाळं होतं ते आज मी साफ करायला घ्यायचं होतं, कारण आणल्यापासून त्याला परत काही साफ केलाच नव्हता। कारण नॉर्मली आपण असं हात वगैरे फिरवतो त्याच्यावरून, पण घासलं वगैरे नव्हतं। 2-3 महिने झाले, म्हटलं चला आज त्याला व्यवस्थित साफ करून घेऊया, कारण त्याच्यामध्ये असं फारसं काही सामान नव्हतं। तोपर्यंत ते सगळं करून घेतलं आणि इकडे बघते ना तर आप्पे करायला ठेवले होते, म्हटलं आता झालेत का बघावं। बघायला गेले तर अजून झालेच नव्हते। दूध गरम करायला ठेवले ते पण गरम नाहीये। बघते तर आज गॅस संपलेला होता आणि म्हटलं बापरे, आता बरं ठीक झालं की बाबा हे शरूच्या बाबांचा टिफिन तरी झाला आणि त्यांना टिफिन करून पाठवला। त्याच्यानंतर हे झालं, मग त्यांना लगेच फोन करून सांगितलं आणि त्यांना गॅस ऑर्डर करायला लावला। आणि आता तुम्ही बघताय शरूची मस्ती तर झाली आणि इकडे टीव्हीवरचं जे गाणं आहे ना ते आता 90s मधले जे सॉंग्स लागले होते ना एवढे छान लागले होते ना। 90 मध्ये सॉंग्स खूप छान असतात आणि मला तर खूप आवडतात। आता जे मी तुम्हाला सॉंग दाखवलं ना ते कोणतं होतं मला कमेंट करून नक्की सांगायचंय तुम्ही। आणि आता अंघोळ वगैरे झाली, छान फ्रेश झाले, आता म्हणलं छान आपलं आपण पण आवरावं। कारण कधीतरी बघा जेव्हा आपण ट्रॅडिशनल ड्रेस वगैरे असं असतं ना आपलं ड्रेस असं किंवा साडी वगैरे असं असतं ना तेव्हा छान प्रॉपर जेव्हा आपण आवरतो ना फ्रेश होतं तेव्हा खूप बरं वाटतं। मला तर खूप आवडतं तयार व्हायला। आणि बघा 11:30-11:30च्या दरम्यान माझा हा गॅस आला होता। तर तुम्ही बघता इकडची ना अशा प्रकारची सिलेंडरची टाकी असते आणि ते असे देतात, हे त्याला काय म्हणतात माहिती नाही, त्याला हँग करतात गॅसची टाकी आणि ते घेऊन येतात। आणि त्या सिलेंडरवाल्याने आल्यानंतर मला आणखी एक शॉक दिला, ते म्हणजे माझा गॅस इथून लिकेज होतोय। त्याने दाखवलं मला ते हे घालून म्हणजे साबण वगैरे टाकून की त्याने इथं बबल्स तयार होत आहेत ते, आणि वेगळं टेन्शन तयार झालं माझ्या मागे। दिवसभर मला आता तेच माझ्या डोक्यात खात राहील की आता इथं गॅस लिकेज होतोय तर तो यूज करायचा की नाही। कारण तो मला बोलला होता की तुम्ही कशाला गॅस चालू करतायत, आणि त्याच्यामुळे कसं आपल्याला भीती एक निर्माण होते की बाबा गॅस लिकेज होतोय तर म्हणजे गॅस चालू करू की नको। आणि संध्याकाळी शिवाय हे काही येणार नव्हते आणि मग तोपर्यंत मी माझा स्वयंपाक कसा करायचा। तरी पण म्हटलं स्वामींचं नाव घेतलं आणि म्हटलं गॅस चालू केलाय मी, कारण मला दुपारी वगैरे शरूला बनवण्यासाठी मला करायला लागणारच होतं, ऑप्शन नव्हता माझ्याकडे, म्हणून मग ते चालू केलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। मी त्याला विचारलं म्हणजे हे आत्ता झालंय की अगोदर, तो बोलला की अगोदर पासून आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर पण लिकेज होत असावं मे बी, आणि ते आम्ही लवकरच बघणार आहे। पण आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले कारण परत एकदम खूप गडबड होते आणि आज नैवेद्य आहे दाखवायचा, तर म्हणून मग मी पटकन भाजी करायला घेतली। तर मी इथं डाळ पालक बनवणार आहे, लसूणी डाळ पालक। आणि तुम्ही असं करता का सांगा मला, कारण एवढा छान लागतो ना पालक, जेव्हा खायचा आपल्याला कंटाळा येतो, नॉर्मल वरण पण खायचं नसतं आणि काहीतरी वेगळं पाहिजे, त्यावेळेला ना अशा प्रकारचा तुम्ही डाळ पालक करून बघा। अगदी आपल्याला फक्त तिखट मीठ जे घालतो, जिरे धने पावडर टाकायचं, थोडासा हलका गरम मसाला टाका, आणि जर तुम्ही हिरव्या मिरचीचं लसणाचं जर वाटण टाकलं ना तरी अप्रतिम लागतं, खूप छान लागतं। पण मी ते थोडंसं तिखटच घालणार आहे आणि माझ्याकडे लसूण पण थोडासा कमीच होता,
त्याच्यामुळे मी थोडा कमीच घातलाय लसूण. आणि शरू खाणार आहे ना आमच्यासोबत, त्याच्यामुळे मी तिखट थोडंसं कमीच घालणार आहे. मिरचीने शक्यतो कसा त्रास होण्याची शक्यता असते म्हणून मी थोडंसं तिखटच घातलंय. आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपण डाळ शिजवलेलीच असते. तर आता मी इकडे ना मुगाची आणि मसूरची डाळ मिक्स केली आहे. तुरीची डाळ घातली ना तरी अजून थोडंसं चालतं, चांगलीच चव येते त्याने. पण इकडची जी तुरीची डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली जात नाही आणि अगदी हरभऱ्याच्या डाळीसारखी लागते, ती वेगळीच असते, त्याच्यामुळे मला ती आवडत नाही. आणि आणखी एक सिक्रेट तुम्हाला सांगते, असं जेव्हा तुम्ही डाळ पालक वगैरे बनवाल ना त्याच्यामध्ये तुपाचा तडका टाकायचा. जिरे, मोहरी आणि लाल खडी मिरची जी असते ती, हिंग पण टाका बरं का. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण जे नॉर्मल तडका करतो तो तडका करून त्याच्यामध्ये घाला. हा भाजीला अशी मस्त टेस्ट येते ना, भाजी खूप अप्रतिम लागते बरं का. आणि जर लसूण असेल ना तर लसूण पण त्याच्या तडक्यामध्ये ऍड करा, तो खूप छान लागतो तडक्यामध्ये लसूण वरून असेल तर. माझ्याकडे जरा लसूण कमीच होता त्याच्यामुळे मी तडक्यामध्ये ऍड केले नाही. आणि आणखी एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता तुम्हाला माहितीच आहे की माझ्याकडे कुकर नाही आणि माझा कुकर खराब झालाय, तर मी ह्या कढईमध्ये भात शिजवायला लावते. आणि कढईमध्ये कधी पण असं किंवा टोपामध्ये आपण भात लावू ना तर त्याच्यावरून थोडंसं पाणी घालायचं. तेव्हा तुम्ही असं पाणी वरतून टाकाल ना, म्हणजे ताट वगैरे ठेवलं की त्याच्यावर पाणी घालायचं, जेणेकरून भात ना खाली लागत नाही, खाली करपत नाही. तर ही आपल्या जुन्या काळातले लोक अशी करायची, म्हणजे आजी आजोबा म्हणा, माझी मम्मी पण आम्ही लहान असताना करायची, कारण चुलीवर स्वयंपाक असायचा. तर ते एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगितले. आणि इकडे बोलता बोलता ना माझे बघा छान असे भजी पण तयार झालेले आहेत. आणि आज ना गुरुवार असल्यामुळे ना मी पालकाचे भजी केले होते. तर पालकाचे भजी अगदी वेगळ्या पद्धतीने केले होते. कसे केले होते ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटतील, तर तोही व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा. भजी पण खूप अप्रतिम झाले होते, छान झाले होते. तर तुम्हाला पण तो भजी करण्याची ट्रिक आवडली का? आणि आज एक दोन मी ट्रिक सांगितल्या, त्या तुम्हाला अगोदर माहिती होत्या का? त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता छानपैकी भजी तळलेली आहेत, तर ते नैवेद्याचं ताट पण तयार करते, कारण मला इकडे नैवेद्य पण भरायचं आहे. आज गुरुवार आहे, तर यांची बघा भजी टेस्टिंगची गडबड पण मध्ये चालू. चला मग मंडळी, बघा माझं छान असं नैवेद्याचं ताट पण तयार आहे. आता मस्तपैकी नैवेद्य दाखवून घेते. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, खुश राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. चला बाय बाय.